नमस्कार. सगळ्यांना 353व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हा प्रश्न पडतो, की शिवराज्याभिषेकाकडे आपण कोणत्या दृष्टीने बघावं? म्हणजे कशा रीतीने बघावं? आज 353 वर्षानंतर आपण लाइक का बघावं? हा पण प्रश्न पडतो, की आज एवढं बदललेलं जग असताना आपण कशा रीतीने बघावं? त्यातून काय शिकावं? का फक्त आपल्या महाराजांचा राज्याभिषेक होता म्हणून आपण तो आपला संबंधित विषय असल्यामुळे साजरा करावा? हे प्रश्न जेव्हा पडतात, तेव्हा त्याकडे बघण्याचे मला 2 दृष्टिकोन वाटतात. पहिला असा, की अगदी काही दिवसांमागे द हिंदू वर्तमानपत्रामध्ये चायनाचे जे इथले अँबॅसेडर आहेत, भारताचे ते जे राजदूत आहेत चायनीज, त्यांनी एक अग्रलेख लिहिला होता. त्यात असं होतं, की हिस्ट्री इज द फ्युचर. इतिहास हेच भविष्य आहे. आज चायनासारखा देश, ज्याला एकमेव सुपर पॉवर युनायटेड स्टेट्स एवढी दचकून आहे. तो चायना जेव्हा हे म्हणतो, त्यांचे भारतातले राजदूत, की हिस्ट्री इज द फ्युचर, तर त्यात गांभीर्याने घेण्यासारखं खूपच काही आहे. आणि दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा, त्याला इतिहासाच्या टर्मिनॉलॉजीनुसार सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह म्हणतात. सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह म्हणजे की सामान्य माणसांच्या दृष्टीने इतिहास बघणं. कारण की ही जी मराठीतली म्हण आहे, "राजा राज कमाये, दुबळा झोप गमाये." म्हणजे की राजे लोकं तर राज्य कमवत असतात. दुबळ्या लोकांचं काय? हा खरोखर खूप महत्त्वाचा प्रश्न असतो. आपण इतिहासाचा अभ्यास करतो की कोणत्या राजाने कोणावर विजय मिळवला, काय झालंय, त्या काळातले काय-काय राजकारणं झालीत, कोणी कोणाला दगा दिला, कोणी कोणाला मदत केली, कसं-कसं घडलं, हे सगळं आपण वरच्या लेव्हलवर बघतोय. अरे पण त्याच कालखंडातल्या जो गरीबातला गरीब माणूस होता, जो सगळ्यात लोअर स्ट्रॅटामध्ये जो होता, सोसायटीच्या, आर्थिक याच्या, त्या माणसाचं आयुष्य कसं होतं? कारण की ती पॉप्युलेशन जास्त मोठी होती ना. जी रुलिंग फॅमिली आहे, रुलिंग पॉप्युलेशन आहे, ते खूप लिमिटेड लोक आहेत. पण वास्तवात त्या काळात घडून गेलेल्या एवढ्या बाकी लोकांचं काय समाजातल्या? त्यांच्या आयुष्यात काय बदल पडत होता? कोणी एक व्यक्ती राजा झाल्याने, कोणी एक व्यक्ती राजा न झाल्याने, ते राज्य पारतंत्र्यात गेल्याने, ते राज्य स्वातंत्र्य मिळाल्याने, त्या व्यक्तीत काय बदल पडत होते? त्या व्यक्तीचं आयुष्य चांगलं होत होतं का अधिक वाईट होत होतं? का तसंच राहत होतं? कारण की हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण की आज आपण सामान्य नागरिक आहोत. आपण राज्यकर्ते नव्हेत. मग आपण सामान्य नागरिक आहोत. मग ज्या रीतीने आपण आपला विचार करतो, अगदी त्याच रीतीने त्या काळातल्या सामान्य नागरिकांचं आयुष्य काय होतं? हा जो सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह आहे, हे 2 पर्स्पेक्टिव्ह, ह्या 2 पर्स्पेक्टिव्हने आपण शिवराज्याभिषेक समजून घेणं, हे मला अधिक योग्य आणि काळाची गरज वाटते. तर हिस्ट्री इज द फ्युचर ह्या एका याच्याने आपण कसं समजून घ्यायचं, की म्हणजे बघा, पारतंत्र्यात एखादा मुलूक असतो. तर त्या पारतंत्र्यात त्या मुलखाला असं म्हणजे त्याचं वाली कोणीच नसतं ना. जो कोणी राज्यकर्ता आहे त्याला त्या मुलुखाशी काहीच घेणं-देणं नाहीये. मग शिवछत्रपती जेव्हा छत्रपती झाले, तेव्हा ते म्हणजे काय झालं नक्की? तर असं झालं की इतकी शतकं जी पारतंत्र्यात भारतीय जनता होती, स्थानिक जनता होती, येथे देशीय जनता होती. तर ते म्हणजे स्थानिक लोकं आहेत सगळे, कर भरणारे, सगळा भार सोसणारे, पण त्यांचा राज्यकर्ता बाहेरचा आहे. आणि बाहेरचा राज्यकर्ता स्थानिकांचा विचार कसा करणार आहे? म्हणजे भारत किती लेव्हलला पारतंत्र्यात होतं हे जर समजून घ्यायचं असेल, तर महाराजांचा ज्याने राज्याभिषेक केला, त्या गागाभट्टांनी राज्याभिषेक करण्यापूर्वी राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ तयार केला, की राज्याभिषेक कसा झाला पाहिजे, हाच संस्कार मुळी लोप पावला होता. कारण की भारतात कोणी सार्वभौम स्थानिक एकेदेशी हिंदू राज्यकर्ताच नव्हता. हो, राजपूत राज्यकर्ते होते. पण ते त्यांच्या राजधानीमध्ये राज्याभिषेक करून घ्यायचे आणि मग मान्यता मिळवायला मोगल बादशहाच्या दरबारात जायचे. मग मोगल बादशाह त्यांच्या हातावर तिलक लावायचा. त्याला तिलक सेरेमनी म्हणायचे. तो तिलक लावला म्हणजे मग मोगल बादशहाची त्यांच्या राज्याभिषेकाला मान्यता मिळाली. त्यांच्या राजेपदाला मान्यता मिळाली. तुमच्या राजेपदाला जर मान्यता मिळवावी लागत असेल, तर ते राजेपद कसं? तुमची जनता कधी स्वतंत्र फील करेल? आणि हेच जसं लॉर्ड डलहौसीने पुढे दत्तक प्रकरणात दत्तक वारसा नामंजूर करून कित्येक राज्य खालसा करून घेतले. तसंच औरंगजेबाने 1678-79 ला महाराजा जसवंत सिंग जोधपूरचे हे वारल्यानंतर
त्यांचं राज्य खालचा करायचा प्रयत्न केला. त्यांच्या वारसांना त्यांनी रिकॉग्निशन नाही दिलं. मग याच्यात स्वातंत्र्य कोणतं? मग ते जे करत असलेला राज्याभिषेक, तो खरा राज्याभिषेक कसा आला? तर नाही आला. महाराजांना जेव्हा सार्वभौम राज्याभिषेक करायचा होता, की महाराजांच्यावर कोणीच नाही, महाराज सार्वभौम, म्हणजे म्हणजे महाराजांच्यावर कोणीच नाही, महाराज सर्वोच्च आहेत. त्यांच्या राज्यातली रयत जी आहे, त्यांचं सरकार म्हणजे महाराज, त्यांच्यावर इतर कोणतंच सरकार नाही. मग अशा राज्याभिषेक कसा करायचा आहे? 1318ला देवगिरीचं स्वतंत्र सिंहासन लुप्त झाल्यानंतर हा राज्याभिषेकच भारतभरातून लुप्त झालेला होता. मग गागाभट्टांना पहिले राज्याभिषेक कसा करायचा ह्या संबंधी ग्रंथ निर्माण करावा लागला आणि मग राज्याभिषेक झाला. म्हणजे तो विधी सुद्धा उपलब्ध नव्हता. एवढा भारत त्या काळात पारतंत्र्यात होता की प्रथम विधीचं निर्माण करावं लागलं आणि मग तो राज्याभिषेक प्रयोग पार पाडावा लागला. तर हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. दुसरा पर्स्पेक्टिव्ह असा होता, सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह जो आपण बोललो, की सामान्य जनतेचं काय. आता विचार करा, सामान्य जनतेवर होत असलेला शेवटचा, आपल्याला माहित असलेला सगळ्यात शेवटचा वाईट गोष्ट कोणती आहे? गुलामी. जेव्हा आपण गुलाम गुलामी बघतो, की गुलाम म्हणून जेव्हा माणूस विकले जात होते, आफ्रिकेतले माणसं जेव्हा गुलाम म्हणून अमेरिकेत जात होते, हे तर रिसेंटली 18व्या शतकात, तत्पूर्वी तर ते जगभरात जात होते. भारतातले लोक सुद्धा गुलाम म्हणून विकले जात होते. तर गुलामी ही म्हणजे मरण्यापेक्षा वाईट गोष्ट. म्हणजे गुलामा एवढे हालाल कोणाचेच होऊ शकत नाही. ही जी एक सामाजिक वाईट चालीरीत होती आणि असं कोणी पण म्हणजे कोणीही माणूस त्याला गुलाम करून म्हणजे बळी तो कानपिणी नाही आणि ज्याच्याकडे बळ आहे तो दुसऱ्या कोणालाही गुलाम करून विकू शकत होता. आणि म्हणजे विचार करा ते जीवन कसं असेल, की आज एक माणूस स्वातंत्र्य आणि उद्या तो आणि त्याची येणारी सगळ्या पिढी गुलाम झाल्या. हे कसं आहे? आणि हे कधी बदललं जगभरात? इंग्लंडमध्ये 1833ला बदललं, गुलामगिरी त्यांनी नष्ट केली. फ्रान्समध्ये 1848ला बदललं, कारण की फ्रान्समध्ये 1848ला राज्यक्रांती झाली होती. दुसरीवाली. आपल्याला जी माहिती ती 1789ची असते. आणि अमेरिकेत तर याच्यावरनं फार ते अमेरिका संघराज्यच तुटण्यावर आलं. मग अमेरिकेने जाऊन 1865 साली 13वी घटना दुरुस्ती करून डिसेंबरला गुलामगिरी रद्द केली. बरं मग हे करताना का अमेरिका खुशी-खुशीने गुलामगिरी रद्द केली का? नाही. अब्राहम लिंकन काय गुलामगारांचे लिबरेटर नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं, की गुलामगिरी बंद करून जर मला अमेरिका संघराज्य एक संध ठेवता येत असेल तर मी ठेवेन. तर गुलामगिरी चालू ठेवून मला ठेवता आलं तर मी ठेवेन. गुलामगिरी बंद राहावं, चालू राहावं याच्याशी त्यांना घेणं देणं नव्हतं. त्यांना अमेरिकन संघराज्य एकत्र ठेवायचं होतं. मग हे झाले 1865ला, इंग्लंडमध्ये 1833ला, फ्रान्समध्ये 1848ला. हे पण कधी? जेव्हा सगळीकडे प्रबोधनाचं युग आलेलं आहे. लोक जागरूक झालेले आहेत. ते ह्या गोष्टींची डिमांड करतायत तेव्हा. आणि ह्याच सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह आपण जेव्हा शिवछत्रपतींच्या आयुष्यात घेऊन जातो, आपल्याला डचांचं पत्र मिळतं. डच म्हणजे आपले नेदरलँडचे नागरिक. डचांच्या वखारी ज्या ईस्ट समुद्र किनाऱ्यावर होत्या, तेव्हा महाराजांच्या ताब्यात जिंजी वेल्लोर हा प्रदेश आला दक्षिण दिग्विजयानंतर. तेव्हा डचांचा जो महाराजांशी तह झाला होता, त्यातलं 6वं कलम असं होतं, की गुलामांची खरेदी विक्री करता येणार नाही. हे कधीच आहे? 1676 दरम्यानचं. इंग्लंडसारख्या प्रगत राष्ट्रांकडे बंद केले 1833ला आणि अमेरिकेने 1865ला. आणि महाराजांनी हे कधी केलंय? जेव्हा कोणीच विचारलेलं नाही, जेव्हा तिथे प्रबोधनाचं युग चाललेलं नाही, तेव्हा शिवछत्रपतींनी सामान्यातल्या सामान्याची व्यथा जाणून घेऊन त्यांनी गुलामगिरीला पायबंद घातलेला आहे. आणि हे करताना राज्याभिषेक का महत्वाचा होता? कारण की राज्याभिषेक केला तरच तुम्ही तुमच्या राज्यात ह्या गोष्टी करू शकत होते. तरच तुम्हाला ह्या गोष्टी करण्यामागे हक्क होता. तुमच्या पाठी तुम्ही कायदा करू शकत होते. तुम्हाला तो हक्क मिळत होता. महाराजांचा राज्याभिषेक होण्यापूर्वी असं होतं, की महाराजांच्या ताब्यात एवढा प्रदेश आहे. पण महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हे महाराजांचं राज्य आहे असं आलं. आज भारत देश आहे म्हणजे आपण असे तो हिमाचल भारत देश इमॅजिन करतो. पण जर भारत हा स्वातंत्र्य देश नसता तर काय बोलले असते, की ह्या सरकारच्या ताब्यात एवढा प्रदेश आहे. पण हा त्यांचा प्रदेश झाला, हा त्यांचा देश झाला, त्यांचं राज्य झालं. नाही, जेव्हा तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही तुमचे ध्येय धोरणं राबवू शकतात राज्यामध्ये. महाराजांनी त्या काळात स्वतःचं राज्य निर्माण करून जनसामान्यांसाठीचे हे जे ध्येय धोरणं राबवले, ते आपण त्या काळानुसार चेक केले तर मग आपल्याला शिवराज्याभिषेकाचं महत्त्व कळतं. हेच पुढे संभाजी महाराजांच्या काळामध्ये 1684ला कॅप्टन रिचर्ड केग्विन हा मुंबईचा इंग्रजांचा गव्हर्नर म्हणून आला.
त्याने कॅप्टन गॅरी, कॅप्टन थॉमस विल्किन्स आणि त्यांचा जो इंग्लिश टू मराठी करणारा दुभाषी जो होता राम शेनवी, याला संभाजी महाराजांकडे तह करण्यासाठी पाठवला. तर रायगडाजवळच्या बिरवाडीला हा तह झाला. तहाची तारीख आहे 15 डिसेंबर 1684. तर तो 11 कलमी तह होता. त्या तहात एक 7वं कलम काय होतं, की संभाजी महाराज म्हणतायत, "माझ्या राज्यातील नागरिकांना तुम्हाला गुलाम किंवा ख्रिश्चन करण्यासाठी विकत घेता येणार नाही." तारीख आहे 15 डिसेंबर 1685. शब्द आहेत माझ्या राज्यातील नागरिकांना. विचार करा, हे माझ्या राज्यातील नागरिक आले राज्याभिषेकामुळे आणि महाराज असे काही आदेश देऊ शकले हे राज्याभिषेकामुळे. आणि आपल्या महाराजांनी सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्हमध्ये बघा, कोणासाठी आदेश दिलेले ते? सामान्य माणसासाठी. ज्या काळात सामान्य माणसाबद्दल काही करावं लागतं हे प्रबोधन सुद्धा आलेलं नव्हतं. ज्या काळात जगभरात गुलामांचा व्यापार अतिशय तेजीत चालला होता, त्या काळात आपला राजा म्हणतोय, की माझ्या राज्यातील कोणत्याही नागरिकाला गुलाम किंवा ख्रिश्चन करण्यासाठी तुम्हाला विकत घेता येणार नाही. हे बघा, हा सबअल्टर्न पर्स्पेक्टिव्ह जेव्हा आपण बघतो, जेव्हा सामान्य नागरिकाने त्याने मागणी न करता सुद्धा त्याचं जीवित, त्याची मालमत्ता यांची ग्वाही तिथल्या राज्यकर्त्यांकडून घेतली जाते. तर तो राज्याभिषेक यथार्थ ठरतो. आणि आपलं राज्य असणं का गरजेचं आहे? मग म्हणाल महाराजांच्या आधी दुसरे राज्य होते. महाराजांनी ज्यांच्याकडनं राज्य जिंकून घेतलं ते इतर राज्यकर्ते होते. मग का म्हणजे असं आपलंच राज्य आल्याने काय फरक पडतो? भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी इंग्रजांनी साधारण 1757ला प्लासीपासून त्यांच्याकडे बंगालचा कारभार अनौपचारिकरीत्याने आला. 1765 पासून तर त्यांच्याकडे फुल फ्लेज्ड आला. तेव्हा ड्युअल गव्हर्नन्स होतं. त्यांनी बंगालचा मुलकी कारभार त्यांच्या ताब्यात घेतलेला होता. तर त्यांनी बंगालला एवढं लुबाडून सोडलं, की 1767-68च्या बंगालमध्ये दुष्काळ पडला. त्याच्यात भूकबळीने बंगालची 1/3 जनता मरून गेली. श्रीमंत लोक मेले? नाही मेले. उच्च मध्यमवर्गीय मेले? नाही मेले. कोण मेलं? हे 1/3 मध्ये कोण असतील? अतिसामान्य नागरिक, समाजातल्या तळागाळाचे नागरिक हे मेले. त्यांची चूक होती का? नाही. त्यांच्याकडे पैसाच शिल्लक ठेवला नाही, ज्याच्याने ते धान्य विकत घेऊ शकतील. का? कारण की आपलं सरकार नव्हतं. परकीयांचं सरकार होतं. तेव्हापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत देशभरात कुठे ना कुठे कायम भूकबळीने लोकं मरत होते. 1945ला तर चर्चिलच्या आदेशाने बंगालमधल्या तांदूळाचा साठा दुसऱ्या महायुद्धातील सैनिकांना इंग्लंडच्या वापरण्यासाठी म्हणून तिथून हलवला गेला. बंगालमधले लोकं लाखोंनी मेले, खायला अन्नाचा कण न भेटल्यामुळे. पण त्यांनी आपल्याच प्रांतात पिकलेलं धान्य ब्रिटिश सरकार त्यांच्या प्रांतात घेऊन गेलं. कळलं? आपलं सरकार असतं तर असं झालं असतं का? नाही. बघा भारत स्वातंत्र्य झालं इतके वर्ष झाले. आतापर्यंत आपल्याकडे भूगबळीचे मृत्यू ही रॅम्पंट संकल्पना झाली का? नाही. हा आपलं राज्य, आपलं सरकार असण्याचा फरक पडतो. हे आपलं राज्य, हे आपलं सरकार शिवछत्रपतींनी तेव्हा दिलं. कशाद्वारे दिलं? तर 6 जून 1674 म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 साली त्यांच्या झालेल्या राज्याभिषेकाद्वारे. त्यामुळे जेव्हा आपण राज्याभिषेकाकडे वळून बघतो, तर आपण हे माझं सरकार, हे माझ्यासाठी, हे सामान्य जनतेसाठी केलेलं शिवरायांनी केलेली क्रांती दिसते आणि त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. आणि जसं चायनीज अँबॅसेडर बोलले, "हिस्ट्री इज द फ्युचर." हे लक्षात ठेवून आपण आज घडीला सुद्धा पावलं तसेच टाकले पाहिजे. कारण की जसे मागचे 5 वर्ष आपल्या वैयक्तिक आयुष्यातील असतील, तेच आपले पुढचे 5 वर्ष पण वैयक्तिक आयुष्यातले राहणार आहेत. मग जेव्हा आपण मागच्या 5 वर्षांकडे बघतो, तेव्हा मला माझे पुढचे 5 वर्ष तसेच हवे आहेत का? याचा विचार करून आपण हिस्ट्रीतून शिकू शकतो. बिकॉज हिस्ट्री इज द फ्युचर. हेच शिवछत्रपती आणि त्यांचा इतिहास आपल्याला शिकवतो. धन्यवाद.